सर्वांना नमस्कार, जोहार, जय आदिवासी. मी गोविंद पावरा. तर मी आहे महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका अक्राणी तालुक्यात मी आहे. तर या ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत माझ्या आजूबाजूला पाहू शकतात की हा जो कार्यक्रम आहे ढोल स्पर्धा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. तर ही स्पर्धा ढोल कार्यक्रम ही स्पर्धा कोण आयोजित केली तर नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर या ठिकाणी संपूर्ण समाज बांधव आदिवासी त्यांच्या ढोलासह वाद्यासह या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत आणि ते त्यांचे जे काही कला आहे ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात माझ्या आजूबाजूला आहेत पोलीस प्रशासन, नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन. तर या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की हा कार्यक्रम इतका शांत प्रकारे या ठिकाणी पार पाडला जात आहे किंवा होत आहे. तर मला खूप आनंद होत आहे की मी आदिवासीमध्ये जन्म झाला. खरंच मला या क्षणाला बघून असं वाटत आहे की मी माझा जन्म आदिवासीमध्ये झाला. तर मला असं सांगायचं आहे नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाला की तुम्ही अशा प्रकारे हा जो कार्यक्रम पहिल्यांदाच घेतला आहे तुम्ही या नंदुरबार जिल्ह्यामधील धडगाव तालुक्यात. तर तुम्हाला खरंच मनापासून अभिनंदन आणि जोहार जय आदिवासी. तुम्ही याच प्रकारे अजून भविष्यात असे कार्यक्रम घेत राहायला पाहिजे जेणेकरून आपले जे आदिवासींमध्ये काही गोष्टी आहेत ते आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत असं याने आपल्याला सिद्ध होत आहे. तर आपल्यासोबत आजूबाजूला पाहू शकतात जे आपले नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन कशा प्रकारे ॲक्टिव्ह आहे आणि त्यांच्या कार्याने त्यांच्या या ठरवल्याप्रमाणे हा कार्यक्रम कशा प्रकारे सुरळीत होत आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर या ठिकाणी तालुक्याचे कार्यकर्ते, तालुक्याचे युवा, सिनियर ज्युनियर असो आणि सामाजिक कार्यकर्ते आणि या ठिकाणी जे काही मंडळी सहभाग झालेले आहेत तेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर या ठिकाणी हजारोंच्या वरती काय म्हणतो मी या ठिकाणी हजारोंच्या वरती गर्दी आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात खूप इतके ढोल आलेले आहेत की या ठिकाणी ताबा यांच्यावर करणं खूप अवघड होत आहे. परंतु या ठिकाणी जे आपल्या नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन आहे ते खूप चांगल्या प्रकारे ते त्यांचं काम बजावताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर याच्या आपल्यासोबतच तालुक्याचे कार्यकर्ते हे नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाला सहकार्य करत आहे आणि पोलीस प्रशासन हे सहकार्य एकमेकांना आपण या ठिकाणी सहकार्य करून हा कार्यक्रम कशा प्रकारे सुरळीत पार पाडत आहोत हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हजारोंच्या वरती गर्दी आहे आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकतात जे या ठिकाणचे जे युवा आहेत, जे डाया पुढारी, जे सामाजिक कार्यकर्ता आणि इतर जे बांधव आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि किती मोठ्या गर्दीने या ठिकाणी उपस्थित आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर या ठिकाणी आज दिनांक 6 ऑगस्ट 2026 या ठिकाणी विश्व आदिवासी 9 ऑगस्टच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाचा उद्देश नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने असा म्हणजे पूर्ण एक सूची ठरवण्यात आलेली आहे या ठिकाणी. परंतु मी तुम्हाला अशी वरवर एक सांगू देतो की आदिवासींचे जे काही गोष्टी आहेत ते आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा असे कार्यक्रम घेऊन आपण या ठिकाणी काही गोष्टी टिकवायला पाहिजे असं या ठिकाणी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण काही गोष्टी टिकवल्या पाहिजेत असं या ठिकाणी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी म्हणणं आहे. अजून मी तुम्हाला काय सांगतो, पूर्ण तुम्ही आजूबाजूला गर्दी पाहू शकतात. इतके गर्दी आहे की तुम्हाला काय सांगू असं. तर तुम्ही बाजूला पाहू शकतात आपल्या ठिकाणी जे त्याला आपण त्यांच्यासोबतच चर्चा करू शकतो. तर जोहार जय आदिवासी माझ्या नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनलवरती. तर सर तुम्हाला या कार्यक्रमाला घेऊन आता या स्थितीमध्ये तुमच्या मनामध्ये या कार्यक्रमाला घेऊन काय भावना आहेत, काय सांगू शकता तुम्ही याच्यावर? हा जो कार्यक्रम आहे पोलीस डिपार्टमेंटतर्फे आयोजित झालेला होता आणि स्थानिकांचं सहकार्य, डिपार्टमेंटचं सहकार्य आणि गावकऱ्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहे. कार्यक्रम उत्तमात उत्तम होतो आहे. असं आहे का? मला तर असं गर्व वाटतंय की या कार्यक्रमाला बघून की आम्ही आदिवासींमध्ये जन्म झाला, माझा जन्म झाला आदिवासींमध्ये. तर मला खूप या कार्यक्रमाला घेऊन मी खूप आनंदित आहे. तर सर आपल्याला या कार्यक्रमाला या सध्या स्थितीला बघून आपल्या मनामध्ये आपल्याला काय वाटतं, काय भावना आहेत? भावना म्हणजे जवळपास 281 ढोल या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
एवढी मोठी संख्या पाहता घरीचं नियोजन म्हणजे अगदी प्राणपणा लावून पोलिसांनी घरीचं नियोजन केलं आणि लोकांनी पण सहकार्य केलं. थोडंफार गर्दी झाली, आता गर्दी तरी 281 संख्या पाहता एवढी काही गर्दी नाही. कार्यक्रम लोकांनाही जिवंत ठेवली याचा मी एक पोलीस अधिकारी म्हणून मला अभिमान वाटतो. जय हिंद. तर आपल्याला या कार्यक्रमाला, या परिस्थितीला घेऊन आपल्या मनामध्ये काय भावना आहेत? खरं म्हणजे तर हा कार्यक्रमच नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने आयोजित केला आहे. त्याचा मागचा उद्देशच असा होता की जी भारताची आदिवासी संस्कृती आहे तिचं जतन व्हायला पाहिजे आणि आदिवासी संस्कृती जे परंपरा आहेत, ज्या चालीरीती आहेत त्या कशा पद्धतीने साजरा आजही होता आणि आजही या पद्धतीने पारंपरिक रीतीने ढोल वाद्य वाजवता, याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि जगाला समजावं की ही संस्कृती अजूनही भारतात जिवंत आहे. याच्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याच्यामुळे एक चांगला कार्यक्रम हा आयोजित केला आहे आणि याच्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये आदिवासी संस्कृती अजूनही जिवंत आहे याबद्दल लोकांमध्ये विशेषतः जनजागृती निर्माण होते. तर सर, या कार्यक्रमाला सद्य स्थितीला बघून आपल्या मनामध्ये काही भावना आहेत? हा सदरचा हा जो कार्यक्रम आहे हा 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन याचं औचित्य साधून नंदुरबार पोलीस दलामार्फत हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे एकच, काही जे आदिवासी बांधव आहेत यांची जी संस्कृती आहे या संस्कृतीचं जतन करणं आणि ही संस्कृती या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कसं पोचल हेच एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट म्हणजे हेच का ह्या जी शहरामध्ये राहणारे जे काय आदिवासी बांधव आहेत ते बऱ्यापैकी त्यांना ह्या गोष्टीचा विसर पडलेला आहे. तर कमीत कमी अशा ठिकाणी येऊन ते आदिवासी बांधव शहरातून अशा ग्रामीण या खेड्यामध्ये येऊन त्यांनी ही म्हणजे ही संस्कृती काय हे ते बघतील आणि या संस्कृती बघितल्यानंतर कमीत कमी त्यांना हे काय आहे ज्यांना विसर पडलेला आहे त्यांना सुद्धा ह्या गोष्टी मनामध्ये येईल आणि ह्या गोष्टींना म्हणजे दुजोरा भेटेल, म्हणजे ही जतन कशी करावी त्यासाठी प्रयत्न कसे करावे. तर हेच मूळ उद्दिष्ट हेच आहे का आदिवासी संस्कृतीचं जतन करणं. तर खरंच मला खूप आनंद होतो की तुमच्या मार्फत असे कार्यक्रम अजूनही भविष्यात व्हायला पाहिजे अशी आमची तर इच्छा आहे आणि होतीलच असं. तर या ठिकाणी आपण आपल्या नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या काही रिॲक्शन्स आहेत ते आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अजून आपण या ठिकाणी आपल्यासोबत आहेत अर्जुन पटेल साहेब, पोलीस निरीक्षक. तर साहेब, तुमचं काय प्रतिक्रिया आहे आता सध्या स्थितीला या कार्यक्रमाला घेऊन? 15 दिवसापूर्वी या 9 ऑगस्टच्या निमित्ताने या नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप मॅडम यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी लोकांची जी आपली समृद्ध परंपरा आहे आणि समृद्ध वारसा जो आहे, आदिवासी संस्कृती असेल, आदिवासी वाद्य असतील आणि आपल्या आदिवासी कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून आजचा हा ढोल स्पर्धाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या कार्यक्रमात जवळपास 187 ढोल हे जळगाव आणि परिसरातून आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन जळगाव पोलीस स्टेशनचे PI श्री सुनील बागड आणि DYSP श्री गुलाबराव पाटील साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. एवढे सर्व ढोल आलेले असताना आजच्या ढोल वाजण्याचा आनंद आपले आदिवासी समाज बांधव घेत आहेत. यातून येणाऱ्या पिढीला, नवीन पिढीला एक चांगली दिशा, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपली वाद्य याची ओळख, आपली भाषा या निमित्ताने सर्वांना होईल हा एक चांगला हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. थोड्याच वेळात आदरणीय SP मॅडम येत आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी जे जिल्हा पोलीस दलाने जाहीर केलेलं बक्षीस आहे ते या ढोल वादकांना देण्यात येईल. अतिशय चांगला उत्स्फूर्त सहभाग आपल्या परिसरातील लोकांनी घेतलेला आहे. या निमित्ताने मी सर्वांचं अभिनंदन करतो. सर्वांना धन्यवाद देतो.
सर खूप खूप अभिनंदन. नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने याच प्रकारे अजून भवितव्यात कार्यक्रम घ्यायला पाहिजे आणि आदिवासींच्या काही गोष्टी आपण कार्यक्रमाच्या माध्यमाने टिकवायला पाहिजे अशी आमची तरी अपेक्षा आहे आणि याच प्रकारे कार्यक्रम अजून भविष्यात व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. याच प्रकारे कार्यक्रम अजून भविष्यात व्हायला पाहिजे आणि तुम्ही माझ्या नंदुरबार गोविंद पवार यूट्यूब चॅनलवरती वेळ काढून बोललात यासाठी खूप खूप तुमचं थँक्यू आणि जोहार. जय आदिवासी. जय आदिवासी. या 9 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करतो की सर्व तरुणांनी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिवस अतिशय शांततेने कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न न निर्माण करता आणि आपली संस्कृती परंपरा यांची ओळख देऊन साजरा करावा. डीजेच्या धांगडधिंगापेक्षा आपले जे पारंपरिक वाद्य आहे, जे चांगली वाद्य आहे त्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करतो आणि आदिवासी गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हां तर सर मला माफ करा. सरांचं नाव पाहिलं मी परंतु थोडंसं नजर चुकीने सरांचं नाव माझ्याकडून चुकलं गेलं असेल तर सरांचं नाव आहे अर्जुन पटले, पोलीस निरीक्षक असं म्हणून सरांचं नाव आहे. अगोदर मला वाटतं की कदाचित माझ्याने चुकलं गेलं असेल. सर माफ करा मला आणि जोहार. जय आदिवासी. तर आपल्यासोबत साहेब आहेत तर आपण यांची प्रतिक्रिया घेऊयात या कार्यक्रमानिमित्ताने. तर साहेब तुमचं स्वागत माझ्या नंदुरबार गोविंद पवार यूट्यूब चॅनलवरती. तर साहेब आपल्याला या कार्यक्रमाला घेऊन सध्या स्थितीमध्ये काय भावना आहेत? नमस्कार, मी पे विश्वास पावडा नंदुरबार DSBला आहे. हा जो कार्यक्रम आहे खूप छान आहे, उपक्रम खूप छान आहे आणि ॲक्च्युली आदिवासी समाजाचा मोठा सण उत्सव असतो हा. जागतिक आदिवासी दिवस म्हणला की मग आपल्या नंदुरबारमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा जागतिक स्तरावर हा सण साजरा केला जात असतो आणि त्याच्यामध्ये आत्ताचा जो जमाना आहे किंवा आताची पिढी आहे त्या पिढीमध्ये बरेच अशी मुलं आहेत ते रस्ता भरकटता आहे किंवा ते त्यांचा ट्रॅक चेंज होतो, चुकता येते. शिक्षण आहे मात्र ते बऱ्याच गोष्टी काही व्यसनाधीनता आपल्या समाजात नाही तर सगळीकडेच आहे, तर सगळीकडेच आहे त्याप्रमाणे आपल्याकडे सुद्धा आहे. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपला समाज सुसंस्कृत झाला पाहिजे या उद्देशाने आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण आज रोजी 6/8/2026 रोजी म्हणजे 6 ऑगस्ट 3 दिवसाआधी आपण कार्यक्रम घेत आहोत. कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे आणि कार्यक्रम आमच्या SP मॅडम श्रीमती अश्विनी सानप मॅडम यांच्या संकल्पनेतून आपण कार्यक्रम घेत आहोत. त्यांनी विचारलं आम्हाला, मी DSBला असतो त्यामुळे मॅमने आम्हाला विचारलं की आदिवासी लोकांचा खूप मोठा सण आहे तर आपण काय कार्यक्रम घेऊ शकतो. त्यावेळेस मी देखील आदिवासी तेवढी मी मॅडमला लगेच सांगितलं की मॅम आपण ढोल स्पर्धा घेऊ शकतो आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी रूढी परंपरेचं जे वाद्य आहे ढोल वाद्य त्याचं उजागर करण्यासाठी किंवा त्याची माहिती देण्यासाठी त्यासाठी आपण ढोल स्पर्धा घेऊ शकतो. आणि मॅमला मी हे पण सांगितलं की ढोलसाठी यापूर्वी हे लोक स्पर्धा घेत असतात मात्र आपण जर पुढाकार घेऊन आपण जर स्पर्धा घेतली तर मग नक्कीच त्याचा इफेक्ट समाजामध्ये चांगला होईल आणि आदिवासी समाजात नक्कीच त्या गोष्टीचा फरक होईल. आताची जी पिढी आहे, आताची जे मुलं आहेत त्यांना नक्कीच आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या परंपरेबद्दल, रूढीबद्दल, आपले जे पारंपरिक वाद्य आहेत त्याच्याबद्दल नक्कीच अभिमान वाटावा यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. आणि आज आपण दडगावमध्ये हा जो कार्यक्रम आपण घेत आहोत सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या सहकार्याने अगदी शिस्तबद्ध या कार्यक्रमाचा उद्देश मी यापूर्वी देखील सांगितलेला आहे. कार्यक्रमाचा उद्देश की सगळे आदिवासी एकत्र आले पाहिजे आणि आदिवासीची शिस्त, आदिवासींची एकता आणि आदिवासीच्या रूढी परंपरा आणि ज्या इतरांपेक्षा वेगळ्या संस्कृती आहेत मग ते बोलीभाषा असो किंवा संस्कृती असो किंवा पेहराव असो या सगळ्या गोष्टी आपण लोकांना दाखवल्या पाहिजे. आपलं जे चांगलं काय असेल ते आपण समाजाला दाखवलं तर नक्कीच आपल्या समाजाचं नाव होईल इतर समाजामध्ये आणि नक्कीच आपल्या समाजातील जे इतर मुलं आहेत, इतर जे जवान तरुण मंडळी आहेत ते नक्कीच तो टिकवण्याचा प्रयत्न करतील आणि प्रत्येक व्यक्तीने आपली संस्कृती जर चांगली असेल तर ते नक्कीच आपण ते टिकवलं पाहिजे.
आणि त्याचं संवर्धन देखील केलं पाहिजे. त्यासाठी आज हा जो कार्यक्रम होत आहे हे कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने ढोल वादक स्पर्धक आणि मागेचं पवा पूजा सुद्धा येऊन गेले. त्याने सुद्धा संस्कृती एक झलक दाखवली. ते सुद्धा खूप छान होते. पण हा कार्यक्रम नुसता आपला दर्जापुरता नाहीये, तर हा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे आपण सोशल मीडियावर जाणार आहे. रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग जे काही असतील यूट्यूब, इंस्टाग्राम याद्वारे साता समुद्रापलीकडे जाणार आहे. इतर राज्यामध्ये, इतर देशामध्ये देखील नक्कीच आपली संस्कृती पाहिली जाणार. आपण जर चांगले कार्यक्रम आणि चांगले व्हिडिओ बनवले आणि चांगले कार्यक्रम त्या व्हिडिओद्वारे दाखवले लोकांना, तर नक्कीच आपली संस्कृती कशी चांगली आहे आणि आपण सांगायची गरज नाही. ते लोक संस्कृती पाहतील आणि नक्कीच आपली वाहवा करतील आणि आपल्या समाजामध्ये आता जी एकी आहे, एकी आणि जी शिस्त आहे ती टिकून राहील आणि भविष्यात सुद्धा टिकून राहावी यासाठी असे कार्यक्रम नक्कीच घेतले पाहिजे आणि असे कार्यक्रम आपण यापुढे देखील राबवत राहू असं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. तर सर्वप्रथम या ठिकाणी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी या प्रकारे कार्यक्रम घेतला आणि याच्यामधून आम्हाला युवांना काहीतरी शिकायला भेटेल आणि भेटत आहे. तर भवितव्यात ही अशाच प्रकारे नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने कार्यक्रम घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यामधून युवांना आणि आपल्या लोकांना, आदिवासी लोकांना काहीतरी संदेश भेटेल या उद्देशाने काहीतरी मेसेज जाईल या कार्यक्रमाच्या माध्यमाने. तर नक्कीच जोहार जय आदिवासी, नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचं खूप खूप अभिनंदन. तर माझ्यासोबत तालुका अक्राणी धडगाव या तालुक्याचे कार्यकर्ते आहेत. तर आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे या स्थळी या परिस्थितीला घेऊन, तर आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तर जोहार जय आदिवासी माझे नंदुरबार जोहार यूट्यूब चॅनलवरती. तर सर, आपल्याला काय वाटतं की या कार्यक्रमाला घेऊन आपल्या मनामध्ये काय भावना आहे सध्या स्थितीला घेऊन? जागतिक आदिवासी दिवसाने नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. हो. आणि महत्त्वाचं म्हणजे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त हा पूर्ण भारतातला पहिला उपक्रम असेल की नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑर्गनाईज केलेला आहे. आदिवासी ढोल संस्कृती ही खूप पुरातन आणि खूप महत्त्वाची आहे. तर त्यातच ती ढोल वादन स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे आणि खास करून सातपुडा पट्ट्यात ढोल वादनाला खूप महत्त्वाचं आहे. खास करून ही जी स्पर्धा आहे ना, ही होळीमध्ये होते जास्तीत जास्त. आणि आता जी ढोल वादन जे वादक आहेत, ढोलप्रेमी आहेत, त्यांची एक संघटना बनली. ते 31 डिसेंबरच्या दिवशी पण ढोल वादन स्पर्धा ठेवतात. त्या व्यतिरिक्त होत नाही. पण हा नवीन पायंडा पडतोय की आज 9 ऑगस्ट निमित्ताने दडगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा आज स्पर्धा पार पडते. बघायला गेलं तर आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा मोठा सपोर्ट भेटेल. या ठिकाणी तुम्ही आता खूप सारे लोकांना विचारलं असेल, बाईट घेतली असेल. बरोबर. तर खूप मोठा प्रचंड असा प्रतिसाद भेटलेला आहे. टोटल एकूण 187 ढोल आलेले आहेत. 187 हा आकडा खूप मोठा आहे. जणू काही इथं आज जत्रा भरलेली आहे. जत्रा भरलेली आहे. प्रत्येक ढोलप्रेमींनी जो सातपुड्याचा पट्टा आहे, मोलगीपासून ते खाली शिरपूरपर्यंत जाईपर्यंत त्या एरियातले सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत. स्वतःचा आपला ढोल घेऊन आलेले आहेत. काही लोक मध्य प्रदेशच्या भागातून आलेले आहेत, नदीच्या पलीकडून, नदीच्या तीरावर जे राहतात ते सगळे आलेले आहेत. ढोलप्रेमी खूप सारे आहेत सातपुड्यामध्ये आणि असे कार्यक्रम इथे झाले पाहिजे जेणेकरून ही ढोल संस्कृती जी नामशेष होतीये तिला जतन करता येईल. आता माझ्यासारख्या लोकांनाच काही बरेचसे ढोल कसं वाजतो हे पण समजत नव्हतं. पण ह्या अशा स्पर्धेमुळे आम्हाला समजायला लागलेलं आहे की आपली आदिवासी ढोल संस्कृती काय आहे, आपली ढोल परंपरा काय आहे. आणि आत्ताची जे जेनजी मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना हे ढोल संस्कृती कळण्यासाठी हे अशा स्पर्धा झाल्या पाहिजे. आणि मी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला सलाम करतो की त्यांनी असा उपक्रम हाती घेतला. आणि जेव्हा त्यांनी आम्हाला कळवलं होतं की असा उपक्रम घ्यायचा आहे तर आम्ही त्याला उचलून धरला आणि आम्ही गेल्या 2 दिवसापासून याची तयारी केली सर्वांनी मिळून. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. खास करून मी नंदुरबारच्या नूतन पोलीस अधीक्षिका सानप मॅडम यांचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रेरणादायी उपक्रम हाती घेतलेले आहेत. धन्यवाद. बरोबर. तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती 2 शब्द बोललात हां, वेळ काढून, तर तुमच्यासाठी जोहार जय आदिवासी. मला जय खरंच प्राऊड म्हणजे असं गर्व वाटतं मला नंदुरबार पोलीस प्रशासनाचं. कारण की भवितव्यातही असे कार्यक्रम व्हायला पाहिजे जेणेकरून आम्हाला उत्सुकता वाढते आणि याच्यामधून आम्हाला युवांना देखील काहीतरी शिकायला भेटतं. तर नक्कीच भवितव्यात असे कार्यक्रम व्हायला पाहिजे अशी तरी आमची अपेक्षा आहे. आणि जोहार जय आदिवासी, नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाला जोहार. जोहार. माझ्यासोबत आहेत या तालुक्याचे
महिला आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या कार्यक्रमाला घेऊन त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत. मी असं सांगू इच्छितो की हा आमचा कार्यक्रम हा महिलांचा पण कार्यक्रम आहे, पुरुषांचा पण कार्यक्रम आहे. आपला आदिवासी कार्यक्रम आहे तो तर खूपच चांगला झाला आहे, पण महिला फर्स्ट टाइम कार्यक्रम घेतला असल्याने महिला काही जमा झाल्या नाही. पण पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच घेऊन येऊ आणि पुढच्या वर्षी आम्ही 6 तारखेला जेव्हा कार्यक्रम केला ना तेव्हा पण महिलांचा खूपच उत्साह. तर अजून काय काय बोलायचं आहे, काय वाटतं तुम्हाला असे कार्यक्रम याच्यामध्ये काय तुम्हाला काय आजन कार्यक्रम फक्त डूल वाजवणे नोतरू कार्यक्रम होतो तीना करी महिला नहाव्या के एवी आखा जे आमो भी आखा जे जोन जे काम छुडी नावला से तापु महिला से तेनी प्रत्येक से या आवण होतो नाटे पेरे बहुत आखा मिलिन जे आवता ने तता आज कार्यक्रम से तो ने यु व्यवस्थित होतो ओइलु से पुंती हुजु व्यवस्थित होतो है. बरोबर. आजन कार्यक्रम में लियो આપણો આદિવાસી કરતા ખૂબ મહત્વનું છે તો કારણ કે આપણે આદિવાસી ને સંસ્કૃતિ से એવી થોડી વિહરાઈ રહી है ते आजन कार्यक्रम में हेलो लागलो की आज खूप म्हणजे उत्साहितपणे आपला आखा ढोल वाजतरी माणहा आवला पावसाळा जोरी होती ते बी आखा सहभाग नोंदवियो कोणे जेणेकरून आपला आखा गाव महिलाओं जो अस्त्राज उत्साहित रहणे जुवे आणि कार्यक्रमामध्ये सहभाग लेणे जुवे जास्त करून म्हणजे ढोल वाजतरी जरी कार्यक्रम ते बी आपले महिला सुद्धा उपस्थित रहणे जुळे होतो यारी ओतरीमारी अपेक्षा. आज આપણું 9 ऑगस्ट करता महत्वान कार्यक्रम पण આપણા જે युवा कार्यकर्ता जे असतात या दडग्या तालुका महिलाच्या के आपा प्रत्येक कार्यक्रम म्हणू जुवे आणि तीन कार्यक्रमમાં આખા ભાગ લેવાનો હે रोहितला पण आपा महिला भाग निलेतला पण आज आमो ठाणले दे की आमो महिला अगलचो पर्यंत ने आवतपर्यंत आखा आमो देखीन महिला आवणू जुवे करीन आज आमो आमरा इना आज ढुलोन कार्यक्रमમાં आमो आज नाटी पेरीन आवी पुढचं आपलं जो 9 ऑगस्ट असे तर 4 ऑगस्ट आखा महिला आवणू जुवे आपलं बेरवूट नाटी गयणो आखो पेरीन आवणू जुवे ही मारी अपेक्षा. मराठीमध्ये मराठीमध्ये बोल. आपली जी आदिवासी संस्कृती आहे ती पुढे सुद्धा जपून राहावी यासाठी असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपल्या समाजात घेण्यात येत आहे. अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष कार्यक्रम व्हावेत आणि आपली जी नवी पिढी येणार आहे तिला ऊर्जा मिळावी आणि आपली जी ढोल असो किंवा मग 9 ऑगस्टचा कार्यक्रम असो चांगले विचार असो तरुण मंडळी आता बँड पार्टी वगैरे नाचून नाचतात ते ढोल प्रमाणे म्हणजे आधी रूढी परंपरेनुसार जे वाद्य आहे त्याच्यानुसार व्हावं तर खूप चांगली गोष्ट होईल आणि जे तरुण मंडळी आहेत त्यांना सुद्धा उत्तेजन मिळेल याच्यामुळे आणि महिला वर्ग अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिले तर आता आज आपल्या समोर जे मॅडम आलेत त्यांना बघून असं वाटेल त्यांना सुद्धा की आपण सुद्धा मंचवर येऊन बसावं कधीतरी आणि यांच्यासमोर शिक्षण घ्यावं आणि खूप मोठं व्हावं अधिकारी यावं. शिक्षण घेतल्याने माणसाला मान सन्मान मिळतो आणि कुठे काय करावं याची कल्पना सुचते. यासाठी महिला वर्गांना सुद्धा आव्हान असेल की कार्यक्रम कोणताही असो त्यांनी उपस्थिती द्यावी. धन्यवाद. आणि नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाला काय सांगायचं आहे की याच प्रकारे भविष्यात नंदुरबार पोलीस प्रशासनाचे खूप आभार आहे कारण यांनी याच्यामध्ये एवढा मोठा चांगला कार्यक्रम घडवून आणला त्याच्यासाठी त्यांचे खूप आभार आहे आणि असे म्हणजे लोकांना अशाच पद्धतीने सहकार्य करत जावेत. पोलीस म्हणजे रक्षक आहेत असं म्हटलं जातं त्याप्रमाणे आपल्या आदिवासी लोक पोलिसांना खूप घाबरतात परंतु त्यांनी आज दाखवून दिलं की पोलीस हे आपले रक्षक असतात आणि पोलीस आणि आपल्या साधारण लोकांमध्ये एक मैत्रीचे संबंध निर्माण होतात. त्यामुळे पोलीस आणि जे आपले साधारण सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये एक मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत आणि पोलिसांना त्यांनी स्वतः सहकार्य करावं हे विचार आहे. ठीक आहे. तर अजून कोणाला बोलायचं आहे का? आजचा कार्यक्रम हा फक्त ढोल वाजवणे आणि बक्षीस प्राप्त करणे एवढाच नसून आपली आदिवासी जी परंपरा संस्कृती आहे ती टिकवणे हा सुद्धा आहे. जेव्हा आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा फक्त पुरुष वर्गच आघाडीवर असतो. तर याच्या पुढे हे बदललं पाहिजे. पुरुष जेवढा पुढे येतो तेवढंच त्याने आपल्या स्त्रियांना पण सोबत आणावं आणि संस्कृती टिकवण्यासाठी त्यांना सुद्धा प्राधान्याने सोबत घ्यावं अशी माझी प्रार्थना. सर्वांना नमस्कार. आपला तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातोय. आपल्या तालुक्यात एक दिवसासाठी कार्यक्रमसाठी आपण वेळ नाही काढू शकतो का? सर्व महिला जागृत व्हायला पाहिजे म्हणून आम्ही पण महिला आहे तर आम्ही
जागृत होऊन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे आम्ही. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी तालुक्याच्या महिलांकडून त्यांची प्रतिक्रिया, त्यांचं म्हणणं, त्यांची भावना या ठिकाणी आपण ऐकण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न केला. तर जोहार जय आदिवासी. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये सामाजिक कार्यकर्ते असो किंवा नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन असो यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची भावना या कार्यक्रमाला घेऊन सध्या स्थितीमध्ये काय होती ते आपण या व्हिडिओमध्ये जाणण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका, अक्राणी तालुक्यातील महिलासुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या. तर त्यांच्यासोबत देखील आपण त्यांची भावना, त्यांच्या मनामध्ये काय आहे या कार्यक्रमाला घेऊन तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. तर मला शेवटी हेच सांगायचं आहे की नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाला खूप खूप अभिनंदन, जोहार जय आदिवासी. कारण की तुमच्यामुळे आम्हालाही या आदिवासींच्या अशा कार्यक्रमामधून काहीतरी आम्ही युवा आहोत, तर आम्हाला काहीतरी या अशा कार्यक्रमामधून शिकायला भेटतं आणि भेटत राहील असा आमची इच्छा आहे. आणि भविष्यातही याच प्रकारे नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन कार्यक्रम घेत राहतील अशी आमची अपेक्षा आहे आणि घ्यायला पाहिजे. तर माझ्या संपूर्ण आदिवासी समाज बांधवाकडून नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाला खूप खूप अभिनंदन, जोहार जय आदिवासी. मला या ठिकाणी माझ्यामध्ये इतकी एनर्जी आहे की मी आदिवासींमध्ये माझा जन्म झाला आणि या कार्यक्रमाला घेऊन आज मला एवढी उत्सुकता, म्हणजे मनामध्ये इतका चांगलं वाटत आहे, मला माझी भावना इतकं म्हणजे काय सांगू, खूप चांगलं वाटत आहे मला की या कार्यक्रमाला बघून. तर भविष्यातही याच प्रकारे कार्यक्रम व्हायला पाहिजे. फक्त धडगाव तालुक्यात एवढंच नाही, या ठिकाणी इतकंच नव्हे तर आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या प्रकारे कार्यक्रम व्हायला पाहिजे अशी आमची तरी इच्छा आहे आणि भविष्यात ते होणारच आहे. परंतु या ठिकाणी अजून पुन्हा एकदा सांगतो, नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचं खूप खूप अभिनंदन, जोहार जय आदिवासी. माझ्या संपूर्ण समाज आदिवासी बांधवांकडून आणि माझ्या नंदुरबार गोविंद पवार यूट्यूब चॅनलकडून तुमचं खूप खूप अभिनंदन आणि जोहार जय आदिवासी.